बालाजी नगरी देऊळगाव राजा एनसीसी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, सर्व स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली. देऊळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे. अमरावती येथे 6 सप्टेंबर ते सप्टेंबर 15 दरम्यान कमांडिंग ऑफिसर कर्नल उमेश शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचे शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये देऊळगाव राजा स्थित व्यंकटेश महाविद्यालय 15 कॅडेट आणि एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉक्टर महेश तांदळे यांच्या समवेत अमरावती विभागातील 400 एनसीसी कॅडेट यांनी सहभाग नोंदवला होता. पूर्ण 10 दिवस विविध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये फायरिंग कॉम्पिटिशन, ड्रिल कॉम्पिटिशन, माय प्रिंटिंग कॉम्पिटिशन, ग्रुप डान्स, ग्रुप सोंग, सोलो डान्स, लेक्चर कॉम्पिटिशन अनेक स्पर्धा पार पडल्या. यामध्ये महाविद्यालयातील कॅडेट्स यांनी भाग घेतला व पारितोषिके मिळवले. सिनियर अंडर ऑफिसर शुद्ध धन खरात, ज्युनियर अंडर ऑफिसर बालाजी जाधव यांनी ड्रिल कॉम्पिटिशन मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. भीमराव साबळे यांनी लेक्चर कॉम्पिटिशन मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. अक्षय कवळे यांनी कला प्रदर्शन प्रथम क्रमांक पटकावला. तसेच ज्युनियर अंडर ऑफिसर सुशीला ठाकूर हिने बेस्ट ड्रिल प्रथम क्रमांक व बेस्ट सिनियर लेक्चरर कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक, फ्रिज कॉम्पिटिशन द्वितीय क्रमांक आणि कॅडेट साक्षी कुरंगळ हिने क्विज कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक आणि सूत्रसंचालन मध्ये पारितोषिक मिळवले. सदर शिबिर हे 13 महाराष्ट्र बटालियन एनसीसी खामगाव चे कमांडो ऑफिसर कर्नल उमेश शुक्ला तसेच सुभेदार मेजर कमल सिंग आणि ट्रेनिंग जेसीओ सुभेदार सचिन बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या यशाचे श्रेय विजेते कॅडेट कर्तव्यदक्ष एनसीसी अधिकारी महेश तांदळे यांना देतात. महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजय सिंह जाधव व प्राचार्य ज्ञानेश्वर गोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.